आणि आता काय गप्पा रंगल्या आहेत, काय तो चहा सुंदर झालेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये काय हातातून गेलं किंवा काय पाहिजे, कशाला तुम्ही मिस करता? हातातनं गेलं म्हणजे मोठे भाऊ माझे शेवटपर्यंत नाहीच बोलले माझ्याशी. ही गोष्ट माझ्याकडनं खूप मिस झाली. म्हणजे? मोठे भाऊ माझे वारले ना. हां, मोठे भाऊ शेवटपर्यंत बोललेच नाही माझ्याशी. का ते बोलले होते की बोलणार नाही? हां म्हणजे शेवटी त्यांनी नाटं तोडलेलेच होते, त्यावेळेला बोललेलेच होते ना ते, की नाही मी बोलणारच नाही म्हणून, मेलीच माझ्यासाठी. तर शेवटपर्यंत ते वारले तरी ते बोललेच नाही माझ्याशी. असतात असे आयुष्यातले काही प्रसंग. बर, मग आता मला सांगा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर उत्तर द्याल दोघी? पण खूप गप्पा मारले असतील ना प्रेमात. चला बघूया आता काय होईल. किती उत्तरं बरोबर येत आहेत दोघांची बघायचं. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींबद्दल अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला लग्नानंतर समजली? प्यार में कभी कभी ऐसा हो जाता. नाही? सांगा वहिनी काय? हात काय हात फ्रॅक्चर म्हणून त्यांना माहिती नव्हतं आधी. हात फ्रॅक्चर झाला होता त्यांचा, हे नंतर कळलं ना? त्यांचं आधी कधी लक्षात नाही गेलं, नंतर कळलं. तुमच्याकडे नाही आता. कोणाकडे लक्ष होतं तुमचं? हा? बर, आता तुम्ही सांगा. चला, पहिलं उत्तर चुकलं त्यांचं. आता तुमच्याकडे पहिला प्रश्न. यांचा जो फळ व्यवसायाचा गाळा आहे, त्या गाळ्याचा नंबर किती? 102. 102. काय हो किती? 174. किती वर्ष आहे लग्नाला? 10 वर्ष. ठीक आहे. आणि आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींना सासूबाईंनी शिकवलेला पहिला पदार्थ कोणता जेवणात? आता कळेल किती प्रेम आहे तुमचं. भाकरी. काय शिकवलं पहिलं? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. चला, 2 उत्तरं चुकली. आणि आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. वहिनी, मला सांगा, लग्नाआधी मिस्टर ज्या गाडीतून फिरायचे तिचा नंबर काय होता? 9455. हा, 9455. काय ठोकलात का काय? काय आताच का औरंगाबादवर नाही येताना बसलेले एसटीचा नंबर सांगताय? हा, चला, 2 उत्तरं चुकली. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींची एकदम जवळची मैत्रीण कोण? रतन. चुकलं. काय हो? गीतांजली जाधव. गीतांजली जाधव. चला, तिसरं सुद्धा उत्तर. एकंदरीत माझ्या लक्षात आलंय की लग्नानंतर तुमचं किती बोलणं झालंय आणि किती वेळ दिलाय तुम्ही ते. हा, आणि आता तुमच्यासाठी वहिनी प्रश्न बघूया, हा तरी बरोबर येतो का? मिस्टर शर्टाची काय साईज घालतात? 42. 42. वय सांगताय का? हे काय उत्तर बरोबर आहे की काय? 42 बरोबर. बरोबर आहे. बरोबर. चला, खरं तर बक्षीस खूप असतं, पण हे 500 रुपयाचं बक्षीस वहिनी मिळालं. अभिनंदन. या तुमच्या बरोबर गप्पा झाल्या. हा, ती रतन कोण म्हणाले ते आता? त्यांनी म्हणजे त्यांच्या घरी मी होती ना 8 दिवस. 8 दिवस त्यांच्या घरी होता? बोलवा त्यांना. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. बरं, मला सांगा की यांचं जेव्हा लव्ह मॅरेज झालं तेव्हा तुम्ही खूप मदत केली म्हणे. मग या 8 दिवस तुमच्याकडे होता, तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही आलं. नाही? मग त्याच्या 8 दिवस साठी तुमच्याकडे आल्या, तो दिवस सांगा आणि तो प्रसंग सांगा. तो प्रसंग म्हणजे माझ्या भावाचा फोन आला मला, तिच्या कॉलेजचा मित्र आहे तो, की फोन आला बाय की मी येतोय मैत्रिणीला घेऊन. म्हटलं मैत्रिणीला घेऊन? म्हणजे मला एकदम असं टेन्शन आलं की म्हटलं मैत्रिणीला घेऊन कशासाठी येतोय हा. आणि नंतर मग आला डायरेक्ट घरी. नंतर त्यांनी मला सगळं सांगितलं, असं असं आहे, आणि मग ठेवले त्यांना घरात. 7 दिवस. आज भाऊ पण आलाय लहान. आहे भाऊ. बोलवा. या या या, सगळं छान झालेलं आहे आता, त्यामुळे काय टेन्शन नाही. नमस्कार, काय करता आपण? बिझनेस. बिझनेस. छान आहे ना, आता सुखात आहे ना ताई? काय टेन्शन नाही ना? म्हणून तुम्हाला बोलवलं कन्फर्म करायला. हा, तुम्ही भाऊजींच्या हातचा चहा प्यालात का कधी? तुम्हाला खात्रीने सांगतो, चहा सोडून द्याल त्याच्यानंतर. सगळं व्यवस्थित आहे ना आता? आणखी काय बोलायचंय तुम्हाला? नाही, काही नाही बोलायचं.